मुलींना शिक्षण मोफत होणार असे या अगोदर न्यूज आलेली होती। अखेर मुलींना व्यावसायिक शिक्षण मोफत। अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर करताना केली आहे घोषणा। या निर्णयामुळे सुमारे 2,05,000 मुलींना लाभ होणार आहे। शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून ही योजना लागू होणार आहे। तर आता यामध्ये कोणकोणत्या मुलींना हे योजना लागू होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघा, राज्यातील मुलींचा व्यावसायिक शिक्षणाचा टक्का वाढवण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। त्यानुसार 8 लाख रुपयापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न म्हणजे फॅमिली जे इन्कम आहे 8 लाखाच्या खाली असणार। इतर मागासवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 100% जी फी आहे ही माफ करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प सादर करताना केली आहे। तर राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला। त्यावेळी महिलांसाठी विविध योजना सादर करण्याबरोबर मुलींच्या शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय आणि घोषणा केलेल्या आहे। त्यामुळे राज्यातील तब्बल 2,05,000 मुलींना आता शिक्षणापासून जेही प्रॉब्लेम होते आता ते सॉल्व्ह होणार आहे। तर यामध्ये जेही मुलगी शिकत असेल आणि प्रोफेशनल एज्युकेशन म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी असेल तरच ते स्कीम लागू होणार आहे। अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार म्हणाले, राज्यातील व्यवसाय शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण वाढण्यासाठी शासन कटिबद्ध आहे। अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषध निर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषीविषयक सर्व व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशित 8 लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 100% सूट मिळणार आहे। तर ही सूट 100% असणार आहे। तर या निर्णयाने राज्यातील सुमारे 2,05,000 मुलींना लाभ मिळणार आहे आणि ही योजना यावर्षी जे विद्यार्थिनी प्रवेश घेतील 2024-25 मध्ये त्या विद्यार्थिनीला ही योजना लागू आहे। म्हणजे आता तुम्हाला कोणतीही शुल्क आकारण्यात येणार नाही आहे। इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर, फार्मसी, मेडिकल यामध्ये जेही अभ्यासक्रम व्यावसायिक येते त्या विद्यार्थ्यांसाठी फक्त ही स्कीम लागू आहे। याच्यामध्ये BA BCom नाही आहे कारण ते नॉन प्रोफेशनलमध्ये येते, म्हणून त्यांच्यासाठी ही स्कीम लागू नाही आहे। तर स्कीम लागू झाल्यानंतर याबद्दलची जेही पुढील अपडेट येईल तुम्हाला आपले यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे। की यासाठी अतिरिक्त फॉर्म भरणं गरजेचं आहे का हे सुद्धा अजून डिस्प्ले केलेलं नाही आहे। तर यासाठी अर्ज करायचा आहे की ही स्कीम डायरेक्टली कॉलेजमधून लागू होईल या प्रकारचे प्रश्न तुम्हाला पडतील, परंतु काही दिवसांमध्ये याच्याबद्दलची पूर्ण अपडेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्याबद्दल आपल्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा तुम्हाला संपूर्ण अपडेट देण्यात येणार आहे। यासाठी जर अर्ज असेल तर अर्ज कसा भरायचा हे सुद्धा आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व टेलिग्राम चॅनलला जॉईन करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।